पेज नंबर 3 पुस्तकाच्या पान नंबर 3वरती आलो आहे. तर आपण जे कन्व्हेन्शन ऑफ SI युनिट्स म्हणजे नियम जे बघत होतो त्याच्यामध्ये प्रिफिक्स मला एकाने विचारलं की प्रिफिक्स म्हणजे काय. तर हे मिली सेकंद आहे उदाहरणार्थ. तर मिली सेकंद लिहिताना कसं लिहायचं, तर सेकंदचं युनिट आहे यस. ओके, तर त्याचं सिम्बॉल लिहिताना MS असं लिहायचं. किंवा मायक्रो सेकंद आहे तर त्याचं सिम्बॉल लिहिताना तो मायक्रो जो आहे तो अगोदर आला आणि सेकंद नंतर आला. तर हा नियम लिहिताना म्हणजे सेकंद लिहिताना मायक्रो अगोदर आला, सेकंद म्हणजे प्रिफिक्स याला म्हणजे प्रिफिक्स म्हणजे अगोदर आलेला. मिली म्हणजे M अगोदर आला, सेकंद नंतर आला. नॅनो म्हणजे N अगोदर आला, सेकंद नंतर आला. हे नॅनो, मिली, मायक्रो हे थोडं लक्षात ठेवा तुम्ही. मिलीग्रॅम, मिली सेकंद. मिली म्हणजे 10⁻³ मायक्रो म्हणजे हे लक्षात ठेवा 10⁻⁶. आणि नॅनो म्हणजे 10⁻⁹. हे तुम्हाला मेमराईज केलेलं करावं लागेल की युनिट्स असं लिहितात. मिलीग्रॅम म्हणजे 10⁻³ ग्राम, मायक्रोग्राम म्हणजे 10⁻⁶ ग्राम, नॅनोग्रॅम म्हणजे 10⁻⁹ ग्रॅम अशा अर्थाने. ओके, पण म्हणजे आपल्याला जो नियम कन्व्हेन्शन आहे काय की सिम्बॉल हा अगोदर लिहायचा, सिम्बॉल हा नंतर लिहायचा, प्रिफिक्स हा अगोदर लिहायचा. ओके, आणि जो 8वा होता जो पान नंबर आपण जे 2 नंबर पान डिस्कस केलं त्याच्यामध्ये जे कन्व्हेन्शन शिकलो त्याच्यामध्ये हा कन्व्हेन्शन राहून गेलं होतं आपलं सांगायचा की स्पेस समजा द्यायची असेल. ओके, तर हे बघा मीटर पर सेकंड शुड बी रिटर्न एज मीटर नंतर स्पेस आणि नंतर S⁻⁻1 असं मध्ये डॅशने टाकायचं. ओके, किंवा असं जोडून नाही लिहायचं. म्हणजे मीटर पर सेकंद असं लिहू शकतो आपण, पण मीटर सेकंद असं नाही लिहायचं किंवा -1 असं नाही लिहायचं. ओके, तर थोडी गॅप द्यावं लागते, मध्ये एक स्पेस द्यायची आणि मग असं लिहायचं. ओके, हे सर्व कन्व्हेन्शन आहे, नियम आहे. ओके, हे फार बिघडत असं नाही, पण रूल्स काय आहेत SI युनिट लिहिताना याच्यासाठी हे सर्व 8 रूल्स दिलेले होते. तर ते आपण पान नंबर 2वरती आपण डिस्कस केलेलं आहे. आता हे पान नंबर 3 जी सुरुवात मी यांनी केली. पान नंबर 3मध्ये महत्त्वाची जी गोष्ट आहे सिलेबसमध्ये तुमच्या ती मेजरमेंट ऑफ लेंथ आहे. म्हणजे लेंथ मी तुम्हाला सांगितलं की फंडामेंटल युनिट 3 महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. एक मास, दुसरा लेंथ, तिसरा टाईम. तर याच्यातला महत्त्वाचा म्हणजे लेंथ आहे. तर लेंथ ही फंडामेंटल युनिट आहे. डिराइव्ड आहे का नाही, इट इज अ फंडामेंटल युनिट. आता लेंथ आपल्याला कुठे कुठे येतं म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला गंमत बघा की अर्थपासून गॅलॅक्सी ही जी गॅलॅक्सी आहे याचं अंतर किती आहे, तर 2 × 10⁻22 मीटर. म्हणजे बघा किती जास्त आहे. आणि याच्या उलट तर तुम्ही बघितलं की प्रोटॉनचं रेडियस किती, प्रोटॉन किंवा हायड्रोजन, तर हे मायनसमध्ये येतं. तुम्हाला बघितलं ना, हे मायनसमध्ये येतं. म्हणजे लेंथची मॅग्निट्यूड खूप जास्त लेंथ किंवा खूप कमी लेंथ असं सर्व आपल्याला लेंथचे मोठा रेंज आहे. राईट, थिकनेस पेपरचा असेल तर हा कमी असतो. सूर्यापासूनचं अंतर बघा खूप जास्त आहे. किंवा प्लुटोचं अंतर, प्लुटो हा ग्रह आहे तो पृथ्वीपासून प्लुटोचं अंतर किती आहे, तर बघा किती अंतर जास्त आहे, 10⁻². ओके, तर हे सर्व आपल्याला एक लेंथचं फील घेण्यासाठी आहे. तर जी फंडामेंटल क्वांटिटी लेंथ आहे, ओके, ती मेजर करण्यासाठी आपण SI युनिट काय वापरतो, तर ते SI युनिट इज मीटर्स, हे लक्षात घ्या. आता मीटर कशी डिफाईन करतात, तर मीटर हे किती म्हणजे 1 मीटर म्हणजे किती, तर SI सिस्टमप्रमाणे मीटर इज द लेंथ ऑफ द पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम ड्युरिंग अ टाईम इंटरवल ऑफ सो मेनी सेकंड्स. हे लक्षात घ्या. म्हणजे डेफिनेशन काय आहे मीटरचं, 1 मीटर म्हणजे किती, तर SI सिस्टमने असं ठरवलं आहे की लेंथ ऑफ 1 मीटर इज इक्वल टू द लेंथ ऑफ द पाथ. म्हणजे प्रकाशाला व्हॅक्यूममध्ये म्हणजे प्रकाशाला ट्रॅव्हल करायला, प्रकाशाला प्रवास करायला इतक्या सेकंदामध्ये म्हणजे किती 1/2999 अमुक तमुक सेकंद, एवढ्या कमी वेळामध्ये ओके प्रकाश किती अंतर कापेल
ते अंतर म्हणजे मीटर, असं आपण ठरवलं आहे. कसं कोणी ठरवलं आहे आपण म्हणजे 1983ला शास्त्रज्ञांनी असं ठरवलं की 1 मीटर म्हणजे किती, हे स्टँडर्ड ठरवतं. हे स्टँडर्ड ठरवल्याशिवाय आपल्याला असं म्हणता येत नाही की 1 मीटर म्हणजे किती. ओके, आता हे झालं मेजरमेंट ऑफ लेंथ. ओके, आता समजा आपल्याला खूप लांबचं अंतर मोजायचं आहे, तर कसं मोजणार? म्हणजे उदाहरणार्थ आपलं सूर्याचं अंतर मोजायचं. सूर्य पृथ्वीपासून किती अंतरावर आहे, किंवा एखादा चंद्र पृथ्वीपासून किती अंतरावर आहे, हे कसं मेजर करायचं? तर याच्यासाठी एक गमतीदार आणि एक फारच इंटरेस्टिंग अशी मेथड आहे. याला आपण पॅरालेक्स मेथड आपण म्हणूया. ओके, तर पॅरालेक्स मेथड म्हणजे काय? तर पॅरालेक्ससाठी आपल्याला एक प्रयोग करावा लागेल. तर हा प्रयोग इथे सांगितलेला आहे. पहिल्यांदा मी हे पहिले वाचून दाखवतो तुम्हाला की पॅरालेक्स मेथड कुठे वापरतात. तर खूप लार्ज डिस्टन्स म्हणजे काय? तर उदाहरणार्थ एखाद्या ग्रहाचं किंवा एखाद्या ताऱ्याचं पृथ्वीपासूनचं अंतर. ओके, हे आपल्याला काही पट्टी लावून नाही मोजता येणार ना, मीटर स्केल लावून नाही मोजता येणार की चला पट्टी लावा आणि किती अंतर ते बघा. तर त्याच्यासाठी आपल्याला कुठली मेथड वापरायची? तर पॅरालेक्स मेथड वापरायची. पॅरालेक्स मेथड म्हणजे काय? तर पॅरालेक्स समजून घेण्यासाठी एक छोटासा प्रयोग करूया. सो लेट अस डू अ स्मॉल एक्सपेरिमेंट, सिम्पल एक्सपेरिमेंट. काय प्रयोग करायचा आहे? तर आता बघा, आपल्या हातामध्ये आपला हात घ्यायचा, होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ यू. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर असा तुमचा हात असा समोर ठेवायचा आणि तो हाताकडे बघायचं. कशाने बघायचं? तर डोळ्याने बघायचं. दोन्ही डोळ्यांनी बघायचं का? नाही. तर पहिल्यांदा तुमचा डावा डोळा बंद करायचा आणि नंतर तुमचा उजवा डोळा बंद करायचा. म्हणजे डावा डोळा बंद करायचा आणि उजव्या डोळ्याने बघायचं. नंतर उजवा डोळा बंद करायचा आणि डाव्या डोळ्याने बघायचा. तर तुम्हाला काय दिसतं? तुम्हाला असं दिसेल की तुमचा हात स्थिर ठेवायचा, पण तुम्हाला असं दिसेल की तुमचा हात हा हलतोय. युअर हँड अपियर्स टू मूव्ह अगेन्स्ट द बॅकग्राऊंड, असं तुम्हाला वाटतं. तर हे जे वाटणं आहे, हात हलतोय का? खरं नाही. पण तुमचे डोळे तुम्ही एकदा एका डोळ्याने बघताय, नंतर दुसऱ्या डोळ्याने बघताय. तर तुम्हाला हे तुम्ही करून बघा, किंवा तुम्ही पेन समोर ठेवून बघा. पेनचं टोक ठेवायचं समोर, एकदा एका डोळ्याने बघायचं, नंतर दुसऱ्या डोळ्याने बघायचं. तुम्हाला दिसेल की पेनचं टोक हलत आहे. तर हे जे हलणं आहे, या प्रकाराला पॅरालेक्स असं म्हणतात. काय म्हणतात? पॅरालेक्सचं स्पेलिंग बघा, PARALLAX. सो दिस इज कॉल्ड ॲज अ पॅरालेक्स. म्हणजे पॅरालेक्स म्हणजे चेंज इन पोझिशन. पण ही खरीखोर आहे का? रिअल चेंज इन पोझिशन आहे का? तर नाही. तर इट इज अ ॲपरंट म्हणजे खोटी चेंज इन पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. कशामुळे ती हल्ली आहे? तर आपला डोळ्याची ऑब्झर्वरची पोझिशन हल्ली की नाही पोझिशन? बरोबर. एकदा डावा डोळा बघतोय म्हणजे ऑब्झर्वर डावा डोळा झाला, आणि एकदा तुमचा उजवा डोळा बघतोय म्हणजे ऑब्झर्वरची पोझिशन आता डाव्या डोळ्यापासून उजव्या डोळ्याकडे गेलेली. तर अशा गोष्टीमुळे म्हणजे ऑब्झर्वर हल्ला आहे, वस्तू तिथल्या तिथे आहे, परंतु असं जाणवलं की वस्तूच हल्ली आहे. तर याला म्हणतात पॅरालेक्स एरर. आता ह्या पॅरालेक्स एररचा वापर कसा करायचा डिस्टन्स मेजर करण्यासाठी? तर हे महत्त्वाचं आहे. बाय मेजरिंग द पॅरालेक्स अँगल. हा अँगल जो थीटा आहे, इथे दिलेला थीटा, आणि समजा हा डोळा एक E1 आहे, दुसरा E2 डोळा आहे, आणि या डोळ्यांमध्ये काहीतरी एक अंतर आहे. ओके, E1 E2 याचं अंतर काय? E1 E2. म्हणजे हा तुम्ही आपण जसं आर्क असं समजूया का, हा अप्रॉक्सिमेटली आर्क आहे. आणि आपण आत्ताच शिकलो की प्लेन अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. हे आपण शिकलो ना प्लेन अँगलचं डेफिनेशन. पण आर्क ही खूप लांब असल्यामुळे हा आर्क आणि हे अंतर हे ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे आपण याला सरळ रेषा जरी मानलं, आर्कला आपण सरळ रेषा मानलं तरी चालू शकतो. म्हणजे E1 E2. आणि हा जो रेडियस आहे, तर तो रेडियस आपण समजा OP धरला, OP, तरी पण चालू शकेल. म्हणजे आपल्याला समजा OP मेजर करायचं आहे. काय मेजर करायचं आहे? म्हणजे समजा हा एक ग्रह आहे किंवा हा एक ऑब्जेक्ट आहे, खूप लांब आहे, आणि हे आपले ऑब्झर्वर आहे. एकदा इकडे असतो, एकदा हा दुसरीकडे असतो, आणि त्यांच्यामधलं अंतर आपल्याला माहिती आहे. तर ते अंतर माहिती असल्यामुळे, त्या दोघांमधलं अंतर माहिती असल्यामुळे, आणि हे अँगल थीटा मेजर करता येत असल्यामुळे आपल्याला OP
म्हणजे हे जे अंतर आहे हे काढता येतं पॅरलॅक्स मेथडने. म्हणजे E1 अपॉन E2 सॉरी E1 E2चं अंतर आणि हे जे अंतर आणि हे अँगल थिटा, पॅरलॅक्स अँगल थिटा, हे जर आपण मेजर केलं तर आपल्याला हे जे लांबवरचं अंतर आहे हे मेजर करता येतं OP. ओके. आणि हा जो नियम आहे पॅरलॅक्स मेथडचा, हाच नियम आपण खूप लांबवरचे जे ग्रह आहेत किंवा लांबवरचा जो तारा आहे किंवा सूर्य आहे याचं अंतर पृथ्वीपासून मोजण्यासाठी आपण ही मेथड वापरतो. म्हणजे इथे E1च्या जागी एक प्रयोगशाळा ठेवायची, इथनं तो माणूस त्या ग्रहाकडे बघेल, दुसऱ्या देशामध्ये समजा किंवा दुसऱ्या भागामध्ये, त्याच देशामध्ये पण दुसऱ्या प्लेसमध्ये एक दुसरा माणूस तो बघेल आणि त्या दोघांमधलं अंतर आपल्याला मोजता येऊ शकतं. आणि हे अँगल जर मेजर केलं तर हे अँगल मेजर केल्यानंतर आपल्याला ह्या दोघांचं अंतर अपॉन हे अँगल हे जर टाकलं तर तुम्हाला मिळतं, हा प्लेन अँगल टाकला तुम्हाला मिळतं त्या ग्रहाचं अंतर. म्हणजे अंतर मोजण्यासाठी तुम्हाला पट्टीची गरज नाही आहे. हे ह्या पॅरलॅक्स मेथडचं जादू आहे. ओके.